पण प्रश्न मुंबईचा होता ना, प्रश्न धारावीचा होता ना. माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या, माणसं बाहेरून येऊ द्या, या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का? कोणाची दलाली करतायत ते? ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी 106 लोकांनी काय केलं आहे? हौतात्म्य पत्करलाय आणि पुन्हा पत्करू. एका भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे. त्याला का हुंडा म्हणून दिली आहे का मुंबई? ही मुंबई मराठी माणसाची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं मराठी पण मुंडाळून ठेवला असेल दिल्लीच्या पायाशी, तसं सांगावं त्यांनी. कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता. माणसं चंद्रावरून आली, सूर्यावरून आली, मंगळावरून आली, हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होत्या? त्या होत्या धारावी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा, या काय देशाची मागणी आहे. शिवसेना ने कभी भी विकास विरोधी भूमिका नहीं ली, इसलिए ये 50-60 साल से इस मुंबई में औद्योगिक विकास हो गया ना शिवसेना के होते हुए. शिवसेना के ट्रेड यूनियन हर जगह पे है. हमने कभी हड़ताल या स्ट्राइक नहीं किया है, क्योंकि विकास की गति रुकती है. ये शिंदे कल बोल रहे थे, उप मुख्यमंत्री, बाहर से लोग लाए थे. हाँ, हम चांद से लोग लाए थे. मोदी जी ने ऊपर चांद पर एक छोड़ा है ना आपका यान, तो अब एक ट्रैफिक खुल गया है, तो वहाँ से लोग आए. लेकिन मुद्दा मुंबई का था ना, धारावी का था. आप किसकी दलाली कर रहे हो? एक उद्योगपति की, एक भांडवलदार की? हाँ, ओपन फोरम मध्ये काल नितेश राणे होते आणि नितेश राणे उस बारे में अभी उस बारे में मैं अलग पूछ रही हूँ. राहुल गांधी ने ये भी कहा है कि हमें ये भी देखना होगा कि वो जो लड़के थे या फिर एक जो लड़की बेरोजगार थे, हाँ, बेरोजगारी की, उस बारे में मैंने बात किया. बेरोजगारी बड़ा मुद्दा है इस देश में. एक फ्रस्ट्रेशन है युवाओं में फ्रस्ट्रेशन है. पकौड़े नहीं तल सकते, पकौड़े तलने के लिए भी जगह चाहिए ना, वो आप दीजिए ना. फिर सर इस कॉन्स्पिरेसी के पीछे क्या है वो देखना कोई नहीं है कॉन्स्पिरेसी. बेरोजगार लोग हैं, युवा बेरोजगार है, महंगाई से त्रस्त है, किसान आत्महत्या कर रहा है, उसका फ्रस्ट्रेशन युवाओं में मुझे दिख रहा है. सर पुढारीच्या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये काल नितेश राणे होते, तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे सिग्निफाई कर रही थी जो पार्लियामेंट पे अटैक हो रहा था, वो डेट पे एग्जैक्टली ऐसी चीज होना कैसे देखते हैं? जमात उसे जिम्मेदार सरकार है. अमेरिका से कोई धमकी देता है 13 तारीख को मैं कुछ करूंगा इस देश में. दिल्ली पुलिस क्या कर रही, इंटेलिजेंस क्या कर रहा था, रॉ क्या कर रहा था? जिम्मेदार कौन है? हम है क्या? बार बार धमकियां मिल रही थी ना आपको. अमेरिका से कोई खलिस्तानी एक धमकी दे रहा था, ऐसे मैं सुन रहा हूं. आपको इस प्रकार का अलर्ट का मैसेज आया है. हाँ, तो आप क्या कर रहे थे मुझे बताइए. आप चुनाव में व्यस्त थे, आप शपथ ग्रहण में व्यस्त थे, आप मुख्यमंत्री बनाने में व्यस्त थे. चलिए, थैंक यू. तर सर्व महत्त्वाचे प्रकल्प एकाच राज्यात जातात अशी टीका त्यांनी केलेली आहे. तर कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता असं देखील आता पुन्हा एकदा राऊतांनी ठणकावून सांगितलेलं आहे. कुणाची दलाली करता असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे आणि थेट निशाणा त्यांनी शिंदे फडणवीस यांच्यावर लगावलेला आहे. महागाई आणि बेरोजगारी ही प्रमुख कारणं होती संसदेमधील घडलेल्या घटनेमागे, असा घणाघातही यावेळी संजय राऊत यांनी केलेला आहे.